नमस्कार. हे रवींद्र तातोड सर शिक्षक आहेत. त्यांचे वडील पण शिक्षक होते. त्यांच्याजवळ शेती आहे. त्यांनी या धन्वंतरी कंपनीचे प्रोडक्टचे सर्व फवारे त्यांनी घेतलेले आहेत. प्रथम त्यांनी बियाला बिजोरीज आणि RPH 76 यांची बीज प्रक्रिया केली. नंतर त्यांनी दुसरा फवारा घेतला इमोरिज आणि RPH 76 इमोनारिज आणि RPH 76 हा फवारा त्यांनी घेतला. नंतर फुलाच्या अवस्थेत आल्यानंतर त्यांनी फ्लोरिज आणि हे मायक्रोरिज आणि RPH 76 हे तीनचा फवारा त्यांनी घेतला. आता तुम्ही सर तुम्ही आता हे फवारे घेतले, तुम्हाला तुमची तूर कशी वाटत आहे? आता आम्ही हे फवारे मारले, जसं शांताराम भाऊन सांगितलं की हे फवारे मी मारले. आता तुम्ही तुरीची क्वालिटी पाहू शकता. एक नंबर तूर आहे. रिझल्ट दाखवून द्या भाऊ तुरीची क्वालिटी. यंदा उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे, हे दिसूनच राहिले. आतापासून शेंगा दाखवून द्या. पाकळ्या भरगच्च शेंगा आहेत. अजून प्राथमिक अवस्था आहे शेंगाची आणि अजून सुद्धा फुल धरणा बी सुरू आहे. तुरीची हाईट बी भरपूर वाढलेली आहे. तुरीची हाईट जर पाहिली तर 7 फुटाची हाईट वाढलेली दिसत आहे. तुरीचा शेंडाही मोठा दिसते, भरपूर दिसत आहे. सर बाकीच्या तुमच्या शेजारी शेतकऱ्यांनी फवारा घेतला आणि त्यांच्या तुरीमध्ये तुमच्या तुरीमध्ये काय फरक जाणवत आहे? आपली तूर उच्ची पण आहे आणि फुल जास्त आहे आणि फुल गळणा कमी आहे. गळणा कमी आहे आणि दरवर्षी आपण पाहतो क्वालिटी तुम्हाला दिसत आहे. तुमचं समाधान आहे सर? हो समाधान. तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल की बा धन्वंतरी कंपनीचे प्रोडक्ट वापरा? धन्वंतरी प्रोडक्ट बुरशीनाशक आहे, हे फ्लोरिज आहे. यानं फुलांची संख्या जास्त पकडल्या जाते. समजा फुल बरोबर आहे. RPH 76 हे समजा मायक्रो न्यूट्रिएंटचं काम करते, फ्रेश ठेवते झाड आणि उत्पादनात वाढ होते. तूर दाखवून द्या दादा. आणि फुल गळणा कमी आहे, कारण दरवर्षी आपण पाहतो सळाच असते खाली पडत. या शेंगांची पण भरपूर याची संख्या झालेली आहे. एकही शेंग अशी गडलेली खाली फुल पण गडलेलं दिसत नाही आहे. मस्त क्वालिटी, एक नंबर क्वालिटी दिसत आहे. नमस्कार करतो. घे फोटो आता.